बडव्याला आया बायानो सांगू मी काय या रडव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना शूर्पणखेचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला शूर्पणखेचं कापलंय ना पण लाज नाही चुकून या बडव्याला शूर्पणखेचं कापलंय बडव्याला म्हणालो बडव्याला जसे विठ्ठलाचे बडवे असतात तसा शंकराचा भक्त होता शंकरा शशीन म्हणजे त्या इंद्राच्या बायकोनं तो गंधर्व देवेंद्राचं गाणं मारतो म्हणजे म्हणतोय आता मी याला म्हणतो हे गाणं मार म्हणजे ते गाणं वाजव ते गाणं मार म्हणजे हे गाणं वाजव तसा तो गंधर्व त्या देवेंद्राला त्या शशीला खुश करण्यासाठी देवेंद्राचं गाणं मारतो समजायचं दुसरं समजणार तुम्ही हुशारात लोक मला माहिती आहे असू असो पुढचं गाणं आहे का पुढचं गाणं आहे का काय तूच मारीच्या आला कशाला या वाडीत तूच मारीच्या आला कशाला मधल्या वाडीत आता घाबरून तू मला कलपला झाडीत कशाला घाबरून तू मला कलपला तूच मारीच्या आला कशाला वाडीत
तुझ्या बापाचं आहे करान आला घालून कपडे छान तुझ्या बापाचं आहे करान आला घालून कपडे छान तुला मारतो कसा भगवान एका बाणात घेईल प्राण एका बाणात घेईल प्राण एका बाणात घेईल प्राण राम म्हणतोय मारीच्याला मारीच्याला तूच मारीच्या काय म्हणतोय तूच मारीच्या शिव्या दे पटवून ऐकत तुझ्या बापाचं आहे करान आला घालून कपडे छान तुला मारितो कसा भगवान एका बाणात घेईल प्राण एका बाणात घेईल प्राण एका बाणात घेईल प्राण पाठीमागून आलो मी माग फाडीत मागे तुझ्या पाठीमागून आलो मी माग फाडीत आता घाबरून तू मला घाला झाडीत तूच मारीच्या आकाशाच्या वाडीत घाबरून तू मला घाला झाडीत तूच मारीच्या आकाशाच्या वाडीत घाबरून साक्षात वाचले शिवराय जन्माला आले नसते आणि या महाराष्ट्राला हे असे दिवस पाहायला मिळाले नसते आणि म्हणून जर शिवराय जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक घरामध्ये पहिली जिजाऊ जन्माला आली पाहिजे म्हणून म्हटलंय तुला